शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, अखेर कर्जमाफीचा अंतिम निर्णय झाला। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे आहेत, फक्त त्या शेतकऱ्यांची 2 लाखाची कर्जमाफी होणार। काल सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% फिक्स होणार, तर त्यासाठी ही 2 कागदपत्रे आवश्यक असणार। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे आहेत, फक्त त्यांचीच कर्जमुक्ती होणार। ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिली। शेतकऱ्यांसाठी हा खरा तर मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि त्याचे अधिकृत माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री म्हणाले, कर्ज 2 लाखच माफ होणार, पण त्यासाठी 2 कागदपत्र हे सर्वांसाठी आवश्यक आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता होत आहेत, त्यामुळेच सरकारने हा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घेतला आहे। पण ही जी कर्जमाफी आहे ती सरसकट होणार नाही। या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र असतील, फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। एक महत्त्वाची अट शेतकऱ्यांसाठी सरकारने घातली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर ही 2 कागदपत्रे जमा करावी लागणार। 2 लाखाची कर्जमाफी होणार, पण त्यासाठी 2 कागदपत्र तुमच्याकडे लागणार। जर ही 2 कागदपत्र नसतील तर तुमचं नाव कर्जमाफीची यादीतून रद्द होणार। रात्री झालेल्या बैठकीत 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। उर्वरित जे 16 जिल्हे आहेत तर त्यांना थोडंसं लेट होणार आहे। तर मग कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्जंटमध्ये ही कर्जमाफी होणार आणि कोणते 16 जिल्हे हे पुढे लांबवले जाणार, याचे देखील यादी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे। पहा, जर तुमचा कर्जमाफी होणाऱ्या 20 जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव येत असेल तर तुम्हाला 2 दिवसाच्या आत ही 2 कागदपत्रे जमा करावी लागतील, अन्यथा तुमचं कर्ज माफ होणार खूप मुश्किल होऊन जाईल। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 2 कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर काढून ठेवा, कारण की ही जर 2 कागदपत्रे असतील तर 100% तुमची कर्जमाफी होणार। आता प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार, कोणते नियम लावलेले आहेत, कोणते 2 कागदपत्रे यासाठी लागणार, कोणते शेतकरी पात्र ठरणार, कोणते शेतकरी अपात्र राहणार, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार, कोणत्या 16 जिल्ह्यांना कर्जमाफीसाठी वाट पाहावी लागणार, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। कारण की पहा, GR आता तयार झालेला आहे। GR मध्ये अटी टाकण्यात आल्या, 5 नवे नियम देखील लावण्यात आलेले आहेत, ज्याच्या अंतर्गत 2 कागदपत्र लागणार। सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय। पहा, जर तुम्हाला खरोखर 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची गरज असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आपलं 2 लाखाचं कर्ज माफ व्हावं, तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की शेतकऱ्यांसाठी अखेर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेलाय। पहा, 2 वर्ष झाले होते, 3 वर्ष झाले होते, शेतकऱ्याला वाटत होतं कर्जमाफी आज होईल उद्या होईल, सगळ्यांना वाटत होतं, पण अक्षरशः निवडणुकीमध्ये सरकारनं आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनावर कुठली कारवाई झाली नव्हती। त्यामुळे बच्चू कडू यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला स्वतः सरकारचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी आंदोलनामध्ये एक मीटिंग घेतली आणि बच्चू भाऊंना सांगितलं होतं की आम्ही जी आहे ती कर्जमाफी करणार। कर्जमाफीची तारीख जाहीर केली होती, पण त्यावरून शेतकरी नाखुश झाले होते। शेतकऱ्यांना वाटलं काय आपल्या तोंडाला पानं पुसली, पण काल रात्री झालेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीमध्ये सरकारनं कर्जमाफीच्या निर्णयावर अखेर एक शिक्कामोर्तब केलेला आहे। सगळे निकष सांगितले आहेत, कागदपत्राच्या अटी सांगितल्या आहेत आणि 20 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यातली यादी जाहीर झाली। आता पहा, 20 जिल्ह्यामध्ये 100% कर्जमाफी होणार, फक्त शेतकऱ्यांनी ही 2 कागदपत्रे काढून ठेवा, असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। पहा, 2025 मधली शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की आता निवडणुका येणार, मतदान सुरू होणार आहे आणि मतदानाला जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही तर शेतकरी मतदान कसे करणार, कारण की जे महायुतीचं सरकार आलंय ते खरं तर शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळेच आले आहे, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना होती आणि म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफीचा आता निर्णय काढण्यात आला। पहा, हे जे पैसे आहेत हे 100% शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे, फक्त 2 कागदपत्र काढा। ही कोणती 2 कागदपत्र आहे, हे कागदपत्र आता थोडीशी काढण्यास शेतकऱ्यांना अवघड जाऊ शकतं, त्यामुळे जे शेतकरी लवकरात लवकर कागदपत्र काढतील त्यांनाच आता पैसे मिळणार आहे। पहा, सरकारनं 20 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे। पहिल्या टप्प्यात 20 जिल्हे घेतले जाणार, 12 बँका त्याच्यामध्ये निवडलेल्या आहेत। 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्हे जे आहेत ते निवडले जाणार आहे, त्यापैकी 12 बँकांचं कर्ज माफ होणार आहे। आता जर तुमचं खातं या 12 बँकेत असेल, या 12 बँकेतून तुम्ही कर्ज काढलं असेल आणि जर तुम्ही या 20 जिल्ह्यात राहत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की सरकारनं सगळ्यात महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्याच्या यादीत आलं, जर तुमच्याकडे 2 कागदपत्रे असतील, जर तुम्ही या 12 बँकेपैकी एखाद्या बँकेत खातं उघडलं असेल आणि कर्ज काढलं असेल, तर तुमची कर्जमाफी आता 100% फिक्स होणार। मग कोणते जिल्हे सरकारने निवडले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणती 2 कागदपत्र सरकारने मागवली आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, हा अतिशय थोडा वेळ राहिला आहे,
त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की 2 कागदपत्रे ही तुम्हाला काढून जमा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारने काही निकष ठरवले आहेत. एक समिती स्थापन झाली. ही समिती आता रात्रंदिवस काम करणार. समितीमध्ये आता काम सुरू करा असे आदेश सरकारने दिले आहे. समितीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे अधोरेखित केले गेले, जे महत्त्वाच्या अटी ठरवल्या आहेत, निकष ठरवले आहेत, पात्रता सरकारकडून लावण्यात आली आहे. आता जे शेतकरी या अटी, निकष आणि पात्रतेत बसतील आणि ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्रे असतील तर त्यांनाच 20 जिल्ह्यामध्ये 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार. पहा, थोडीशी किचकट प्रक्रिया सरकारनं जरी सांगितली असली तरी 2 कागदपत्रे तुम्हाला काढावीच लागणार. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिला आहे, 2 कागदपत्रे आणा आणि 2 लाखाचं कर्ज माफ करून घ्या. अशी योजना आता एक दृष्टीने सुरू झालेली आहे. पहा, 20 जिल्ह्यातला पहिला टप्पा आता सादर झालाय. पहिल्या टप्प्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये आता कर्जमाफी होणार. आता यासाठी सरकारनं काल रात्रीच केंद्र सरकारकडे 1 लाख कोटीचा जो आहे तो निधी मागवण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. आता शेतकऱ्यांकरता जवळपास 32,000 कोटीचा जो निधी असणार आहे तो फक्त ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असणार आहे. बाकीचे पैसे बाकी योजनांसाठी आहेत, पण खास शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटीचा निधी आहे आणि ज्यातल्या पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांची यादी आली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण महाराष्ट्र सरकारकडून कर्जमाफीबाबत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज समोर येतेय की काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आणि या बैठकीत कर्जमाफीचा असा काही निर्णय झाला आहे ज्याची कल्पना कदाचित कोणीही केली नसेल. जर तुमचा नंबर या 20 जिल्ह्यांच्या यादीत लागला आणि तुमच्याकडे 2 विशिष्ट कागदपत्रे असतील तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे? कारण गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, सरकारचा निषेध करण्यात आला आणि आधीच्या निर्णयांवर शेतकरी अजिबात खुश नव्हते. शेतकऱ्यांचा हा वाढता संताप पाहून सरकारनं आपला निर्णय बदलला असून आता 100% फिक्स कर्जमाफीचा मार्ग मोकळा केला आहे. परंतु मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. यावेळेस सरकार सरसकट कर्जमाफी देण्याच्या विचारात मुळीच नाहीये. सरकारनं स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांनी खरोखर शेती पिकासाठी कर्ज काढले आणि जे खरोखर गरीब आणि गरजू आहेत, फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. या निर्णयामागे एक मोठं कारण आहे. सरकारने गेल्या काही महिन्यात डेटा तपासला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे लोक असे आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांची शेती 20 ते 30 एकरपेक्षा जास्त आहे, तरीही त्यांनी कर्जमाफीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काही लोकांनी फक्त स्वतःचा आयकर म्हणजेच टॅक्स वाचवण्यासाठी शेती विकत घेतलेली आहे. हे लोक फक्त नावापुरते शेतकरी आहेत. ते सगळं उत्पन्न शेतीतून दाखवतात आणि सरकारची दिशाभूल करतात. अशा टॅक्स पेयर आणि बनावट शेतकऱ्यांची कर्जमाफी मुळीच होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं आहे. तपासणीमध्ये आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. काही लोकांनी बँकेतून शेतीच्या नावानं कर्ज तर काढलं, पण तो पैसा शेतात लावण्याऐवजी मुलामुलींचा मोठ्या लग्नांसाठी वापरला, आलिशान गाड्या घेण्यासाठी वापरला किंवा मोठे बंगले बांधण्यासाठी वापरला. अशा प्रकारे कर्जाचा चुकीचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळेस या योजनेतून पूर्णपणे बाहेर काढलं जाणार आहे. त्यामुळे आता केवळ तोच शेतकरी पात्र ठरेल जो अल्पभूधारक आहे आणि ज्याचं कुटुंब केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून आहे. आता आपण त्या जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया ज्यांची नावं कालच्या बैठकीत फायनल झाली आहेत. या 20 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सर्वात आधी राबवली जाणार आहे. यातलं पहिलं नाव आहे पालघर जिल्हा. पालघरमधील कष्टकरी शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यानंतर नाव येतंय छत्रपती संभाजीनगरचं. मराठवाड्याच्या या महत्त्वाच्या जिल्ह्यातही कर्जमाफी लागू होणार आहे. पुढे रायगड, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचाही यात समावेश असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा देखील या यादीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या 3ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होण्याची शक्यता आहे. विदर्भातून वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांची नावं समोर आली आहेत. त्याचबरोबर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही ही प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे. पण मित्रांनो, या जिल्ह्यात तुमचं नाव असून चालणार नाही, तर सरकारनं 2 अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांची अट घातली आहे. ही 2 कागदपत्रे नसतील तर तुम्ही पात्र असूनही तुम्हाला लाभ मिळणार नाही. यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड. सरकारनं आता एक विशेष समिती स्थापन केली असून प्रत्येक शेतकऱ्याची ओळख पटवण्यासाठी हे कार्ड अनिवार्य केलं आहे. सध्या जे रब्बी अनुदान किंवा अतिवृष्टीचं अनुदान वाटलं जातंय ते देखील याच फार्मर आयडी कार्डनुसार दिलं जातंय. जर तुम्ही अद्याप हे कार्ड काढलं नसेल तर ते त्वरित काढून घ्या.
दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं बँक अकाउंट अपडेट असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं आणि तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह असणं अनिवार्य आहे. जून 2026 पर्यंत ही सर्व कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक कागदपत्रे क्लिअर करून घ्यावी लागतील. यामध्ये तुमचं रेशन कार्ड अपडेट असणं, आधार कार्डवरील माहिती बरोबर असणं आणि तुमचा 7/12 उतारा बँकेच्या रेकॉर्डशी मॅच होणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे हे सर्व असेल तरच तुमचं कर्ज माफ होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता वेळ वाया घालवू नका. तुमच्या गावातील महा ई सेवा केंद्रात जाऊन तुमची कागदपत्रे तपासा. तुम्हाला काय वाटतं, सरकारनं लावलेले हे नवीन नियम योग्य आहेत का, की पुन्हा एकदा सरसकट कर्जमाफीच द्यायला हवी होती? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढला आहे का, हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.